असं वाटतं का की एका बापाचंही भूमिका करायचं वय तुमचं झालं आहे? मला असं वाटतं बघा मी कसा दिसतो हे मी स्वतः सांगण्यापेक्षा इतरांनी सांगणं जास्त महत्त्वाचं असतं. पण माझी मुलगी 22 वर्षाची आहे आणि मला असं वाटतं की मी एका 20-22 वर्षाच्या मुलाच्या बापाचा जर रोल केला तर त्याच्यामध्ये वाईट काय आहे? त्याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी यंग बाप असू शकतो आणि ठीक आहे म्हणजे ज्यांना पटणार नाही की मी दिसत नाही एवढ्या मोठ्या मुलाचा बाप त्यांची मी क्षमा मागतो. पण एवढं सांगतो की असं वाटून घ्या की मी आहे तेवढा मोठा आणि खरंच मला एक 22 वर्षाची मुलगी आहे. तर त्यामुळे मला वेगवेगळ्या प्रकारचे रोल करायचे आहेत. मी असा एक ठप्पा मारून कधीच राहिले नाही. मी जेव्हा फक्त हिरो होतो त्या काळात सुद्धा मी अवतारसारखा चित्रपट केलेला आहे. ज्यात मी एका नोकराची भूमिका केली. अर्थात ती अतिशय हृदयस्पर्शी होती म्हणूनच केली. पण मी वेगवेगळे रोल्स ट्राय केलेले आहेत माझ्या हिरोच्या काळात सुद्धा. तर आज मी का नाही करायचं? आणि आज मला असं वाटतं की मला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव जर मिळत असेल तर एक कलावंताची जी भूक असते ती अर्ज जी असते ती नक्कीच पूर्ण होऊ शकते. यापुढे तुम्ही नायकाची भूमिका सोडून चरित्र नायकाच्या भूमिकेत शिरणार का? मी चरित्रनायकाची भूमिका तेव्हासुद्धा केलेली आहे. तेव्हा आज पण मला जर तसा रोल मिळाला तर करायला माझी काहीच हरकत नाही जर तो चांगला असला तर, जसा या चित्रपटात होता. दुसरी गोष्ट म्हणजे एक नायकाचा रोल मी आत्ता एका जो चित्रपट नोव्हेंबर महिन्यामध्ये रिलीज होतो त्या चित्रपटात मी पुन्हा एक नायकाची भूमिका करतो आहे. अर्थात माझ्या वयाला साजेसा नायक असेल तो कॉलेजमध्ये जाणारा नायक नसेल. तिचा बाप त्याचा बाप हा चित्रपट आवर्जून सर्वांनी पाहावा, फक्त बापांनी नाही तर आयांनी सुद्धा पाहावा. ह्याच्यात आयासुद्धा आहेत आणि एक फॅमिली आहे. फॅमिलीचा एक रॅपो असतो, तो रॅपो कसा असायला हवा किंवा कसा आपण ठेवू शकतो याचं मार्गदर्शन मनोरंजकरित्या तुम्हाला अवश्य सापडेल या चित्रपटात. हा चित्रपटगृहात जाऊन सर्वांनी, माझ्या चाहत्यांनी अवश्य पाहावा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. तुमच्या सदिच्छा असतील तर आम्ही अजून भरपूर काही करू शकतो. थँक्यू व्हेरी मच.